ज्योतिबाईची किंवा कोणाकोणाचं कुलदैवत असेल ज्योतिबाची आठवण झाली। या भेटीमध्ये तुम्ही जेव्हा भारतात जाल आपल्या मुलांना एक किल्ला आणि एक कुलदैवत नक्की दाखवा। मी ते कटाक्षाने करतो आणि मला त्याचा खूप चांगला त्याची प्रतिक्रिया दिसते मुलांमधनं। नक्की करा। गोंधळाचा एक इतिहास आहे की जेव्हा तानाजीनं, हे डॉक्युमेंटेड सांगतो मी, जेव्हा तानाजी सिंहगडावरती रात्रीच्या वेळेला चढाई करून गेला होता तेव्हा आदल्या दिवशी रात्री त्यानं देवीचा गोंधळ घातला होता आणि दुसऱ्या दिवशी मग त्याला वीरमरण प्राप्त झालं होतं। तर इतकं त्या देवीवरती श्रद्धा आहे। शिवाजी महाराजांनी स्वतः जेव्हा अफजलखानाला मारलं तेव्हा त्यांनी आदल्या रात्री झोपेतनं उठून, आणि हे पण डॉक्युमेंटेड आहे, झोपेतनं उठून आपल्या सगळ्या सरदारांना बोलावलं आणि सांगितलं की आम्हाला स्वप्नामध्ये प्रत्यक्ष श्री भवानी माता आली होती आणि ती आणि मला सांगितलं की मी तुझ्या हाते अफजल खान मारवेल आणि तुझ्या तलवारीमध्ये मी येईल। इतकं ते देवीचं महात्म्य आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेलं आहे। तर त्यांचाच हा नृत्याविष्कार पाहून या सगळ्या गोष्टींची आठवण होते। आता याच्या पुढे सगळ्यात शेवटचा आपल्याकडे परफॉर्मन्स आहे तो म्हणजे नाटकाचा। सतरंगी रे नाटकाचं नाव आहे। त्याच्यामधल्या कलाकारांची नावं मी वाचतो। याच्यामध्ये आहेत उपेंद्र शेलार, तुषार गावले, शमा पोद्दार, शीतल शेलार, मयुरी मठपती आणि निशिकांत मठपती। हे शेवटचं नाटक आहे, त्याच्यानंतर सगळे जातील। त्याच्यामुळे 2-3 गोष्टी मला सांगायच्या होत्या ते सांगतो। आता मुलांनी सगळे शांत बसा, मग तुम्हाला टॉफी मिळणार आहे, ओके, खाली गेल्यानंतर।